लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन. विष्णू वामन शिरवाडकर अर्थातच आपले कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. सरकारने या दिवशी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं ठरवलं. आपल्याला माहितीच आहे मराठी आपली राज्यभाषा आहे आणि 1 मेला मराठीचा एक राज्यभाषा दिन म्हणूनही साजरा केला जातो. अर्थातच नुकतंच ऑक्टोबर 24 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. आता वळूया आपण की या अभिजात भाषेला अभिजातपणाचा दर्जा देण्याकरता कोणी कोणी पायाभरणी केली. तर आपले संत कवी ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, मुक्ताई जनाई, आपले साहित्यिक गोनी दांडेकर, वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, आपले कविवर्य कुसुमाग्रज आणि इतर बरेच काही ज्यांची आपण नावं घेतली तरी अपुरीच पडतील. आणि अर्थातच आपण सारे मराठी जन ज्यांनी मराठीची परंपरा पुढे चालवली किंवा चालवायचा आपण प्रयत्न करतोय. हे सगळं आवश्यक आहे मराठी भाषेचं संवर्धन करण्याकरता, जतन करण्याकरता. शेवटी मराठी भाषा हे आपल्या महाराष्ट्र संस्कृतीचं एक बलस्थान आहे. ही भाषा कशी जन्माला आली? पूर्वीपासून बोलीभाषा, लोकभाषा स्वरूपातली होती. पण माझ्या मते जेव्हा आईच्या पोटामध्ये आई त्या छोट्याशा तान्ह्याला मराठीतले काही बोल ऐकवते किंवा त्याच्या जन्मानंतर जगाचा काही अंगाई गाते, ओवी गाते, त्यावेळेला त्या बालकाच्या आयुष्यात ती मराठी भाषा जन्माला येते. त्याचं सातत्याने जतन करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण भाषा ही बोलणारी असते, जोडणारी असते. या भाषेला अभिजातपणाचा दर्जा देताना ज्ञानेश्वरींनी असं म्हटलेलं आहे की माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. अर्थात हे सगळं घडतंय आपणही मराठीचा हा जन्म घेतलेला आहे आणि माणुसकीचा धर्म जपणारी मायबोली आपण प्रयत्नाने जतन करण्याचा प्रयत्न करतोय. एक छोटीशी खंत मात्र मला जरूर वाटते की आपण अजूनही नीट मराठी बोलत नाही आहोत, मराठी माणसाला जोडत नाही आहोत. याची बरीच कारणं आहेत. एक छोटंसं कारण मला दिसतंय की आजकाल मराठी शाळा हळूहळू कमी होत चालल्यात किंवा बंद होत चालल्यात. कोणत्याही माध्यमाविषयी माझं दुमत बिलकुल नाही आहे. परंतु मला वाटतं आपणच आपली मराठी जपायची असेल, पुढे वाढवायची असेल तर मराठी शाळेंचा अधिकाधिक प्रसार करणं आवश्यक आहे. कारण शेवटी संस्कृतीचं बलस्थान आपली भाषा आहे आणि मराठीचा गौरव आपण जेव्हा करतो तेव्हा तो गौरव आपल्या आईचा गौरव केल्यासारखा आहे. त्यामुळे प्रयत्न करा. मी मराठीत बोलेन, मराठीत ऐकेन, मराठीत जाणेन, मराठी मानेन आणि मराठीच वाढवेन. माझा श्वास हा मराठीपणाचा असेल. नमस्कार. विनय.